मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगावमध्ये नोंद झाली असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे। जळगाव जिल्ह्यात काही दिवसापासून उन्हाच्या कडाक्यात प्रचंड वाढ झाली आहे। वाढत्या तापमानामुळे सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे। कडाक्याच्या उन्हात घरच्या बाहेर फिरणे टाळावे। अवश्य काम असेल तरच संपूर्ण खबरदारी घेऊन बाहेर पडा। भरपूर पाणी प्या। वाढते तापमान तसेच उष्माघात या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आले आहे। नागरिकांनी उन्हाच्या बचावापासून खबरदारीचे उपाय करावेत, काळजी घ्यावी असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून 13 मार्च रोजी दुपारी 4 वाजता याबाबत अधिक माहिती प्राप्त झाली आहे। तर जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे। प्रशासनाच्या वतीने काय नेमकी खबरदारी आणि काय नागरिकांना आवाहन करावं? सर्वांना नमस्कार। मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव। आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये दरवर्षी उन्हाळ्याची काहिली जी असते ते अगदी मोठ्या प्रमाणावरती जाणवते। आजही जर आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तापमान जे आहे त्याची नोंद ही जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे। विदर्भातले एखादा जिल्हा जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तापमानाची जी नोंद आहे ती जळगाव जिल्ह्यामध्ये यापूर्वी पण झालेली आहे आणि यावर्षी पण आजपर्यंत ती होतच असताना दिसून येत आहे। तर माझं सर्व नागरिकांना असं आव्हान राहील की उन्हाच्या वेळेत म्हणजे दुपारच्या वेळेस हे बाहेर निघणं टाळावं। विशेषतः लहान मुलांनी आणि वृद्ध व्यक्तींनी बाहेर निघणं टाळावं आणि शाळेच्या वेळा आणि त्याप्रमाणेच आपल्या ज्या ऑफिसच्या वेळा आहेत हे त्याप्रमाणे ॲडजस्ट कराव्यात। जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती पाणी प्यावं, हायड्रेटेड राहावं आणि त्यासोबतच इलेक्ट्रोलाइटचा जो बॅलन्स आहे तो देखील साधावा। पूर्ण आमच्या ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना सज्ज करण्यात आलेलंच आहे। त्याबरोबरच ज्या वैद्यकीय यंत्रणा आहेत म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, त्यानंतर GMC असेल आणि प्रत्येक स्तरावरचे उपकेंद्र आणि PHCs असतील, या सर्वांमध्ये पर्याप्त साठा जो आहे तो सलाईन्सचा आणि इलेक्ट्रोलाइटचा जो साठा आहे तो देण्यात आलेला आहे। परंतु नागरिकांनी स्वतःही देखील काळजी घ्यावी, जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करावं आणि उन्हाच्या वेळी बाहेर निघणं टाळावं। धन्यवाद।